तर मंडळी ती नवीन रेसिपी आहे आपली राजगिऱ्याची चक्की. तर चला तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेतले आणि कशी बनवायची चक्की ती. तर मंडळी मी हो का एवढं घेतलं शेंगदाण्याचं कूट. जरा थोडंसं जाडसर वाटलंय कारण शेंगदाणे जरा पांढरे केलेत भाजून आणि ते कूट घेतलं आणि एवढा राजगिरा घेतलाय. जितकं कूट आहे तितकाच राजगिरा आहे आणि गुळ मात्र 1 कप भरून घेतलाय. तर एवढं आपल्याला लागतंय साहित्य. तर चला तुम्हाला मी दाखवते आता राजगिरीच्या लहाया कशा बनवायच्या आणि परत चक्की कशी बनवायची. एक कढई ठेवली आता वर. कढई गरम झाली. आता ह्याच्यामध्ये थोडासा राजगिरा टाकून घ्यायचा. असं 4 भाग करायचे राजगिरीचे. थोडं थोडं टाकून घ्यायचं तेवढा कपातला आणि 4 वेळेस लहाया करायच्या. तर हे गरम असल्यामुळे लगेच लहाया तयार होतात. हलवायचं आणि जोपर्यंत लहाया पूर्ण होत नाही तोपर्यंत आवाज येते असा बारीक तडतड असा. आणि लहाया झाल्यानंतर आवाज बंद होते. लगेच उतरून घ्यायचं. बघा अशा लहाया होतात. आवाज बंद झाला म्हणजे लहाया आपल्या पूर्ण तयार झाल्या. आता हे लगेच उतरून घ्यायच्या. राजगिऱ्याच्या लहाया बनल्या त्या आणि काळजी एकच घ्यायची की ह्याला लय फास्ट परतावं लागतंय नाही तर लहाया करपतात आणि हळू जर केलं तर कच्चं राहते. लवकर काढलं तर कच्चं राहते. एवढी काळजी घ्या. गुळाचं प्रमाण सांगितलं मी एवढं टाकायचं. तर बघा मंडळी असा गुळ पातळ झालाय. ह्या गुळाचे खडे थोडे सगळे वितळू द्यायचे. लवकर काढायचं नाही. जर कच्चं राहिलं तर मग नम होती चक्की आपली. म्हणून थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं गुळ आपल्याला चांगला परतू द्यायचा. तर बघा आता ह्याच्यामध्ये हे गुळ पातळ झाला. ह्याच्यामध्ये मी राजगिऱ्याच्या लहाया टाकल्यात आणि कूट पण टाकल्यात. हे एक जीव चांगलं हलवून घ्यायचं. बघा आता मी ह्या ताटाला थोडंसं तूप लावून घेते म्हणजे आपल्या वड्याची चक्कीची केलेली आहे का त्याच्या वड्या एकदम चांगल्या निघतील. आणि आता हे मिश्रण ह्याच्यात टाकून घ्यायचं. आणि हे एवढं फास्ट ह्याला थापायचं की इतकं गरम असतंय. हे असं होतंय. तर बघा हे असं बनलंय. आता ह्याची छान वडी बनती. थंड झाल्यानंतर वडी पडती. मग तुम्हाला जर समजा घाई असेल लय खाऊ वाटत असेल तरी पटकन तुम्ही असं पण खाऊ शकता. आणि हे लाडू पण एकदम 1 नंबर छान बनतात. चला मग हो का असं बनतंय आणि तुम्ही पण ट्राय करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.